उपस्थित राहत आहेत. मला वाटतं ह्या इलेक्शन हे 10 वर्षांनी पहिली टर्म दुसऱ्या टर्मला 4 वर्षांनी इलेक्शन लागलेलं आहे. पण 4 वर्षात मला असं कधी वाटलं नाही की मी आमदार नाही आहे आणि या माध्यमातून मी काम करत होतो आणि त्या माध्यमातून मला वाटतं की माझा विजय 100% आहे. उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी बऱ्याच राजकीय उलथापालथी इथं झाल्या, बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. मात्र तुमचं 6 वर्षांचं जे मागच्या आमदारकीचं काम होतं त्यानंतर मधली 4 वर्ष एक मोठा गॅप होता. मात्र पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे. किती विश्वास आहे चांगलं काम करण्याचा आणि कशा पद्धतीने तुम्हाला विजयाचा विश्वास आहे या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाताना? नाही, 4 वर्षाचं इलेक्शन महानगरपालिकेच्या लागल्यानं कोविडच्या माध्यमातून ते इलेक्शन लागलं नव्हतं आणि त्याच्या माध्यमातून 4 इलेक्शन लागलं नसल्यामुळे ते इलेक्शन झालं नव्हतं. पण जेव्हा नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद इलेक्शन झाल्यानंतर हे इलेक्शन लागलं आणि 4 वर्ष मी ह्या विभागामध्ये मला वाटतं मी पहिली 6 वर्ष आणि पक्षाच्या माध्यमातून तर मी काम करतच होतो आणि या पालघर असेल ठाणे असेल या जिल्ह्यामध्ये मी पक्षाचा संपर्क प्रमुख असल्यामुळे काम करतोच आहे. निवडणुकीला नगरसेवक मतदान करणार आहेत. 1066 मतदार तुमचे एकूण आहेत. त्यांच्याशी कशा पद्धतीने तुम्ही संपर्क वाढवलेला आहे आणि कशा पद्धतीने या मधल्या पुढच्या काही दिवसामध्ये पोहोचणार आहात? किती टक्के मतदान तुम्हाला होईल असा विश्वास वाटतोय? मला वाटतं जेव्हा नगरपालिकेच्या इलेक्शन झालं त्या दिवसापासूनच आम्ही प्रचाराची सुरुवात केली आणि याच्या माध्यमातून सर्व महायुतीचे नगरसेवक आणि सर्वच पक्षाचे माझे मित्र पक्षाचे सर्व नगरसेवक आणि माझा जो सर्वांमध्ये संबंध चांगला असल्यामुळे माझा मित्रपक्ष पण मदत करेल. मला वाटतं की जे होणारं मतदान आहे त्यामुळे 95% मतदान हे आपल्या महायुतीच्या मला पडेल असं मला वाटतं. जिल्हा परिषद अस्तित्वात नाहीये त्याचाही फायदा झाला असता अधिक? हां, जिल्हा परिषद आणखी 100% ते 100% मतदान आपल्याला झालं असतं ना, तर काय फरक. सोबत तुमचं सोबत आहे आणि औक्षण वगैरे झालेलं आहे. साहेब अर्ज भरायला जातात. कसा विश्वास आहे विजयाचा? कुटुंब म्हणून काय वाटतं? विजयाचा विश्वास म्हटलं तर असं वाटतं की आजच आम्ही विजय झालो. महायुती आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने नक्कीच विजय झालेला ना होणारच. रवींद्र फाटक आपल्यासोबत होते आणि त्यांनी जय अंबे माता मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे. त्याचं कुटुंबियांनी औक्षण सुद्धा केलेलं आहे आणि आज 12 वाजता